नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त आलू पराठे. आलू पराठे कसा बनवायचा ते पाहूयात. मस्त चौकोनी स्टाईल आपण आलू पराठे बनवणार आहे. अगदी साध्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने न बनवता तर साध्या पद्धतीने आपण हे आलू पराठे बनवणार आहे. पारंपरिक पद्धतीने आपण न बनवता चौकोन अशी आणि सिंपल आलू पराठे कसा बनवायचा ते पाहूयात. इथे त्यासाठी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि इकडे 3 कांदे घेतलेले आहेत आणि थोडेसे लसूण घेतलेले आहेत. लसूणसोबत अद्रकही घेऊयात थोडासा. अद्रक लसूण आलू पराठामध्ये एकदम मस्त लागतात. तर इथे आपण 1 किलोचा बटाटे घेतलेला आहे, ते उकडून घेतलेले आहेत. त्याचे सालही आपण इकडे काढून घेतलेले आहेत. कांदे आपण कापून घ्यायचे, बारीक बारीक आपण चिरून घ्यायचे कांदे. आता सगळे कांदे आपण कापून घेतलेले आहेत, तिन्ही कांदे कापून घेतले. आता आपण बटाट्याला मॅश करून घेऊयात. बटाट्याला बारीक करून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचं आहे एकदम बारीक असं लागतं. बटाटे जाडसर असलं की पराठे फाडतात, म्हणून आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने आपण हे बटाट्याला मॅश करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे एक कढई ठेवून घेतलेली आहे. त्या कढईत तेल घालून घ्यायचं आहे. त्या कढईत आपण तेल घालून घेतलं 2 चम्मच. छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण अद्रक लसूण हे आपण घालून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, आधी आपण जिरे घालून घेतलेले आहेत. जिरे आपण फोडणी द्यायची. तुम्हाला मोहरी आवडल्यास मोहरीही तुम्ही घालू शकता. त्यानंतर अद्रक लसूण यामध्ये आपण बारीक करून घेतलेलं आहे. उकळीमध्ये बारीक करून घेतलेलं आपण अद्रक लसूण इथे आपण वापरूयात. फोडणीमध्ये आपण घातलेलं आहे. थोडंसं आपण परतून घेऊयात. हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कांदा घालून घ्यायचं आहे. यामध्ये अद्रक लसूण व्यवस्थित परतून झालं की आपण त्यामध्ये कांदे घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अजूनही कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर इथे आपण व्यवस्थित परतून घेऊयात. 2 मिनटासाठी कांदे परतून घ्यायचे आहेत. कांदे कच्चेपणा स्मेल येतो, त्यामुळे आपण थोडेसे कांदे लालसर असे होऊ द्यायचे आहेत. कांदे लालसर झाले की त्यामध्ये आपण बटाटा मॅश इकडे घालून घ्यायचे. तर आधी आपण हळद घालूयात. अर्धा चमच आपण इथे हळद घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण इकडे परतून घेतलं. त्यानंतर आपण बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, ते बटाटे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता, बटाटे एकदम बारीक असं झालेले आहेत, ते व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचे आपण. मी ते घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील डेली. तरी ते आपण कणिक आधीच मळून घेतलेले आहे. गव्हाचं कणिक आपण इथे ऑलरेडी मळून घेतलेलं आहे आणि बटाटा आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर काढून घेतलेले आहे. एका भांड्यात आपण काढून घेतलं. थंड होण्यासाठी आपण इकडे ठेवलेले आहे. आता आपण तेही बटाटे थंड झालेले आहे. आता आपण ही एक चपातीचा गोळा घेऊन अशा पद्धतीने लाटून घेतला आणि त्यामध्ये आपण बटाट्याचं मॅश घ्यायचे. जे आपण बटाट्याचं मिश्रण बनवलं ते असे घ्यायचे आहे. कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. एका अंदाजानुसार मी इकडे घेतोय.
एक गोळा बनवून घेतला आणि थोडंसं आपण अशा हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचं आहे. पहिले इकडून आणि इकडून, त्यानंतर ह्या साईडने आपण फोल्डिंग करून घेतलं. अशा चौकोन पद्धतीचा आपला हा सिंपल पद्धतीचा हा बटाटाचा आलू पराठा इकडे बनतोय. अगदी पारंपरिकला थोडंसं अवघड जातं, पण अशा पद्धतीने एकदम सिंपल आणि मस्त पराठे बनले जातात. तर आपण इकडे स्क्वेअर टाईप पराठा बनवत आहे, तर आपल्याला सरळच लाटून घ्यायचे. तर इथे अशा पद्धतीचा आपण स्क्वेअर टाईप लाटून घ्यायचे. आपण स्क्वेअर टाईप आपण पराठा बनवून घेतोय, म्हणून अशा पद्धतीने स्क्वेअरच आपण हे लाटून घ्यायचे. म्हणून भरताना पण व्यवस्थित भरून घ्यायचा. बटाटा थोडंसं जाडसर राहिल्यामुळे इकडे बाहेर पडतोय. तर इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनला सगळीकडून तेल लावून घ्यायचे. पॅन छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा स्क्वेअर टाईप आपला पराठा तयार आहे. आता आपण हे पराठा यामध्ये घालून घ्यायचे. तव्यावरती आपण घालून घेतला डोस्याचा म्हणजे पॅनवर. थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचा एकदम स्क्वेअर टाईप आपला पराठा इथे तयार आहे. आपण हे पराठा आता पलटून घ्यायचे. दुसऱ्या बाजूला. इथे पाहू शकता अशा पद्धतीने एक साईडला भाजलेली आहे, तर दुसऱ्या साईडला आपण ही पराठा परतून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीने माझ्या चॅनलवर अनेक वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. माझ्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात सबस्क्राईब केल्याने. आणि बेल आयकॉन पण क्लिक करा. तर इथे आपण दुसऱ्या साईडने पलटून घेतलं की त्यावर आपण ब्रशने तेल लावून घेऊयात आणि दुसऱ्या साईडला ही मस्त अशी डाग पडण्यासारखे आपण शेकून घेतलेले आहे. तर त्यावर तेल लावून घ्यायचे. आपण व्यवस्थित ब्रशने तेल लावून घेतोय मी. तर इथे पाहू शकता मस्त अशी एक साईडला ही भाजलेली आहे आणि दुसऱ्या साईडला ही भाजलेली आहे. इकडे पाहू शकता एकदम पराठा खायला अप्रतिम अशी लागते. अद्रक लसूणचा चव अप्रतिम अशी येते. तुम्हाला हवं असल्यास बारीक कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता, पण मी इकडे घातलेलं नाही आहे. इकडे मस्त असा एक पराठा तयार झाला. अगदी झटपट आणि पटपट अशी ही साधी रेसिपी आहे. तर पुन्हा एक गोळा घेतला, त्यालाही लाटून घ्यायचे आणि त्यामध्ये बटाट्याचा मिश्रणचा आणखीन एक गोळा घ्यायचे आणि ते आपण इकडे ठेवून घ्यायचे आणि या साईडनंही आता आपण बंद करून घ्यायचं. अशाच पद्धतीने चौकोन टाईप आपण हे आणखीन एक बनवून घेतोय. चौकोन पद्धतीचा आणखीन एक पराठा इकडे आपण बनवून घेतला. तर इथे पाहू शकता अगदी सोपं आहे. अगदी पराठे बनवताना चौकोन टाईप आपण बनवलं तर अगदी झटपट बनतं. तर इथे पाहू शकता आणखीन एक पराठा आपण तयार केलेला आहे. अगदी चौकोन टाईपमध्ये झालेला आहे, चौकोनी शेपमध्ये. तर आपण तव्यामध्ये आपण घालून घेतलं आणि त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल कडेने पण सोडायचं आणि त्यावर पण लावून घ्यायचे. पराठाला थोडंसं तेल जास्त लागतं, पण नाही घातलं तर मस्त टेस्ट येणार नाही आहे. त्यामुळं पराठ्याला थोडंसं जास्त तेल वापरावे लागतं. तर इथे दुसऱ्या साईडलाही आपली पराठा शेकून घेतोय आपण आणि त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण पलटून घ्यायचं आहे. एक साईडने मस्त अशी भाजून झालेली आहे, त्यावर थोडंसं तेल लावून घेऊया आणखीन. पाहू शकता इथे मस्त अशी पराठा
तयार आहे. अगदी तुम्ही जेव्हाही तुमचं मन काही बाहेरचं खायचं अशी इच्छा होत असेल, तर अगदी झटपट तुम्ही घरच्या घरी अगदी 15 मिनिटात बनवू शकाल, अशी ही सिंपल रेसिपी आहे हे. इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा आपला स्क्वेअर 2 पराठे आपण इकडे बनवून घेतलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. इथे पाहू शकता मस्त असा पराठा तयार झाला चौकोनी शेपचा. तर आता आपण हे पराठू काढून घ्यायचे आहे. पराठा व्यवस्थित खरपूससारखा भाजला तरच मस्त लागते. त्यामुळे मी थोडंसं जास्तच आपण भाजून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीचा एकदम डिलिशियस असा पराठा तयार आहे. आपण याला केचपसोबत किंवा चटणीसोबत इथे खाऊ शकतो. अप्रतिम लागते आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहतायच नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या राज्यातून पाहताय नक्कीच कळवा. तर पाहूयात इथे पराठा कसा झाला. एक मी फाडूनही दाखवते तुम्हाला. मस्त अशी लेयर येते आतमध्ये. इथे पाहू शकता मस्त अशी लेयर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. चला तर भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.